हिरे माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच मस्त असा आहे आणि इंटरेस्टिंगसुद्धा आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या या भागाला सुरुवात करूया. खरं तर आता सगळीजणं म्हणजे अर्णव, त्यासोबत अंजली, मामा आणि आकाश हे तयारी करत असतात आणि तेवढ्यातच ना नेमकी तिथे आता ईश्वरी आलेली असते. ईश्वरी आता तिथे येऊन म्हणते की काय चाललंय काय तुमचं, म्हणजे तुम्ही सगळीजणं सकाळी सकाळी अंजलीताईंच्या रूममध्ये काही काही घडतंय का इथे. तर कोणी हो कोणी नाही असं म्हणत असतं. त्यामुळे मात्र आता खूप जास्त गोंधळ उडालेला असतो. काय बोलावं आणि काय नाही हे काही समजत नसतं. मात्र आता अर्णवच तो आहे, तो ईश्वरीला म्हणतो की तुला काल नाही का म्हणालो होतो आपल्या कंपनीमध्ये फनफेअर आहे, त्याचीच तयारी चालली. किती जणांची यादी निघाली आहे रे. आकाशला आता मामा मुद्दामूनच विचारू लागतात, कारण ईश्वरीला हे सरप्राईज कळू नये ना, हाच यामागचा उद्दिष्ट असतो. ईश्वरी आता म्हणत असते की अंजलीताई चला आपल्याला जायचं आहे ना डॉक्टरांकडे. तर हो अंजली म्हणते की हो जाऊया चल, तसंही सोनोग्राफी वगैरे सगळी काढायचीच आहे, तू बरं झालं माझ्यासोबत येतेस, जा पटकन तयारी कर असं देखील आता ती म्हणू लागते. तर दुसरीकडे मात्र आता अंजलीलासुद्धा अर्णव मुद्दामून सांगतो की जितका उशीर होईल ना तितका कर, म्हणजे कसं आपल्याला जे हवं आहे ते साध्य करता येईल. तर हे वल्लरीने ऐकलेलं असतं. वल्लरीच्या लक्षात येतं का आता ह्यांचा प्लॅनिंग आहे सरप्राईज द्यायचं. मग आता ह्यांचं सरप्राईज द्यायचं प्लॅनिंग एवढं भारी ठरले तर आपल्यालाही आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लावण्या आणि राकेशला सांगायला हव्यात, कारण आपल्याला पुढचं प्लॅनिंगसुद्धा करायला हवं ना तसंच. म्हणूनच आता सगळं काही प्लॅनिंग जसं ठरलं आहे त्या पद्धतीने करायचं असं त्यांचं ठरलेलं असतं. आणि म्हणूनच आता आपणही कोणत्याही कामामध्ये जास्त हैगई करून चालणार नाही, पटकन पटापट सगळी कामं करून टाकायला हवीत असाच विचार ना ती सुद्धा करत असते. तर दुसरीकडे आता त्यांचं सगळं सजवणं हे सगळं तर झालेलंच असतं आणि अचानकच एंट्री होते, ती म्हणजे अंजली आणि ईश्वरीची. तर सगळ्याची तयारी झाल्यानंतरच खास करून अर्णवने आता यायला सांगितलेलं असतं. मग आता ईश्वरी आणि इथे अंजली जेव्हा घरी येतात ना तेव्हा मात्र जोरात सगळीजणं सरप्राईज असं म्हणून ओरडतात. त्याबरोबर आता ईश्वरी दचकते आणि सगळीकडे पाहू लागते. सगळीकडे जेव्हा ती बघते तेव्हा मात्र तिकडचं ते डेकोरेशन आणि हे सगळं काही आता तिच्या नजरेत भरतं. ती आता बघतच राहते. तिला आता असं वाटत असतं की ती कोणत्या स्वप्नांच्या दुनियेत तर हरवली नाही ना, असंच विचार ती करत असते. तर राकेशही तिथेच असतो आणि राकेशचंही बरोबर लक्ष असतं. राकेश आता पाहत असतो आणि त्याला ना खरं तर ना या सगळ्या गोष्टी ना कंटाळवाण्या वाटत असतात, कारण त्याला असं वाटत असतं की ही जी मिस इंदौर आहे ती फक्त आपली व्हावी आणि आता ती आपली होत नाही आहे हे कुठेतरी मनात गिल्ट तर असतंच. आणि अर्णवने आता ईश्वरीसाठी इतकं सुंदर असं डेकोरेशन केलेलं असतं ना की अर्णव ईश्वरीला म्हणतो की बघ खास तुझ्यासाठी इंदोरच आपल्या घरात आलेला आहे. मग ईश्वरीची नजर सैरभैर इकडे तिकडे फिरू लागते. त्याच वेळेला ईश्वरीला आता दिसतं तिकडे इंदोरी पदार्थसुद्धा व्यवस्थित मांडून ठेवलेले असतात. त्याच वेळेला ईश्वरीला तिचं ते दुकान जे की अर्णवने तिला ओपन करण्याची संधी दिली होती त्याचंसुद्धा आता चित्र जे आहे ते लावलेलं असतं अर्णवने. आणि आता ईश्वरी हे सगळं पाहत असताना तिला जुने दिवस आठवतात, म्हणजेच ती तिच्या स्वीटच्या स्टॉलवर कशा पद्धतीने हेचं सगळं नियोजन करायची हे सगळं काही तिला आता आठवू लागतं. आणि त्याच वेळेला आता इकडे लावण्याच्या समोरच मुद्दामून अर्णव तिला म्हणत असतो की आवडला का सरप्राईज. आणि आता इकडे ये मिस इंदौर, आणि असं बोलून ना त्याने आता औक्षणाचं ताटही आणलेलं असतं. हे बघूनच आता ईश्वरीनं खूप जास्त चकित पडलेली असते. ईश्वरीने स्वप्नातही विचार केला नव्हता की तिचा वाढदिवस एवढा छान साजरा केला जाईल, पण आज तिचा वाढदिवस इतका छान साजरा केला जात असतो ना, त्यामुळे ना ती खूप जास्त हॅप्पी असते. आणि ती म्हणत असते की अर्णव सर हे काय. तर आता मात्र अर्णव म्हणत असतो की हे याचीच तर गरज आहे. आता आपण एक काम करूया, पटकन औक्षण करून घेऊया. त्याच वेळेला मात्र आता ईश्वरी म्हणत असते की माझा वाढदिवस ना असा कधीच साजरा झाला नाही जो की आता होतोय. मी ना कधीही असा विचार केला नव्हता की इतका बेस्ट माझा वाढदिवस साजरा होईल, पण थँक्यू अर्णव सर असं देखील ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते. त्याच वेळेला खास करून काही जे पाहुणे असतात ते मिस इंदौरला
इंदौर स्टाईलनेच हाय बोलत असतात, कारण त्यांच्या स्टाईलमध्येच ईश्वरीला सगळं काही सरप्राईज द्यायचं हे तर आता फिक्स झालेलं असतं. आणि त्यामुळेच ना या सगळ्या गोष्टी अर्णव अगदी चोखपणे करत असतो. त्याच वेळेला आता ईश्वरीचं सगळ्यात आधी तो औक्षण करतो, कारण ईश्वरीचं औक्षण झाल्यानंतरच आता पुढचे कार्यक्रम करायचे म्हणजे केक कटिंग आणि हे सगळं काही हे तर अर्णवचं ठरलेलंच असतं. पण जेव्हा आता अर्णवना ईश्वरीचं औक्षण करत असतो तेव्हा ईश्वरीला खूप भारी फिलिंग येत असतं, कारण प्रत्येक नवरा जेव्हा आपल्या बायकोचं औक्षण करतो तेव्हा त्या बायकोला अभिमान वाटत असतो. अगदी तसंच ईश्वरीच्या बाबतीतही झालेलं असतं. ईश्वरीच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्टच दाखवत असतो की किती खुललेला आहे तो तिचा चेहरा. आता इकडे सगळीजण एक एक करून ईश्वरीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतात. त्यात आता मामीचाही नंबर लागतो. मामीलाही वाढदिवसाच्या शुभेच्छा आता नाईलाजास्तव का होईना ईश्वरीला द्याव्याच लागतात. आणि मग ईश्वरीला जेव्हा ती वाढदिवसाच्या शुभेच्छा देते तेव्हा ईश्वरीही खूप जास्त खुश असते आणि ईश्वरी पाहू लागते. राकेशनेही आता वाढदिवसाच्या शुभेच्छा ईश्वरीजी असं म्हटल्याबरोबर इकडे मात्र आता अर्णवला राग येतो, तर ईश्वरीही आता रागातच पाहत असते. ईश्वरीलाही कळत असतं की काय बोलणार आता 4 माणसांमध्ये, पण आता आपल्याला उशीर व्हायला नको, आपली तयारी तर पूर्णपणे झालेलीच आहे. अर्णवने खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं असतं. ईश्वरीला आता इतका आनंद होतो ना की ईश्वरी सगळ्या माणसांमध्येच अर्णवचा हात हातात धरते आणि अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, मी काय सांगू तुम्हाला, माझा वाढदिवस ना असा कधीच साजरा झाला नव्हता जितका हा वाढदिवस आता एवढा मस्त साजरा होतोय तसा. मी कधीच अपेक्षाही केली नव्हती की माझा वाढदिवस इतका भारी साजरा होईल, असं देखील ती आता म्हणत असते. त्याच वेळेला आता अर्णवच्या हातात घेऊन ती हे सगळं बोलत असते. मामा अंजली तर आता पाहतच राहतात. लावण्याचा मात्र पुरता जळता पापड झालेला असतो. जळून अगदी खाक होतात ना, अगदी तशीच ती झालेली असते. इकडे मात्र आता ईश्वरी आणि अर्णव बेभान होऊन या विषयावर बोलत असताना अंजलीसुद्धा त्यांच्याकडे एकटक पाहत असते. आता ईश्वरीने अर्णवचा हात तर घट्ट धरलेला असतो आणि त्यामुळे ना आता अर्णव ईश्वरीला म्हणतो की मिस इंदौर प्लीज जरा हात सोडतेस का, म्हणजे आपल्याला केकही कट करायचा आहे ना, म्हणून म्हटलं. त्यावर आता राकेश एका बाजूने तर दुसऱ्या बाजूने लावण्या त्या दोघांच्याही हाताकडे बघत असते, जो हात ईश्वरीने अर्णवचा धरलेला आहे. आता ईश्वरी हळूच का होईना अर्णवचा हात सोडते, पण ती आता खूप जास्त लाजत असते. मामा आणि अंजलीसुद्धा आता इशारा करतात की गाडी आता योग्य मार्गावर लागलेली आहे. तर दुसरीकडे मात्र आता आकाशही म्हणत असतो की बरं झालं हा दादा तू बोलला असते, नाहीतर आज काही वहिनी साहेबांनी तुमचा हात सोडलाच नसता. इकडे आता वल्लरीला राग येत असतो. वल्लरी म्हणत असते की ह्यांची काय ती कौतुकं चालली आहेत, खरंच ना खूप जास्तच होतं हे, आणि त्यात आमचं हे ध्यान जरा जास्तच पुढे पुढे करतंय, असं देखील आता वल्लरी बोलत असते. आता केक कटिंगसाठी ईश्वरीला घेऊन दिलं जातं. ईश्वरी जी आहे ती समोर आलेली असते आणि त्याच वेळेला आता ईश्वरीला सांगण्यात येतं की आता ईश्वरी तुझ्यासाठी हा केक आणलेला आहे. ईश्वरी केक बघते, तीसुद्धा आता खूप जास्त खुश होते. आता सगळीजण ईश्वरीच्या अवतीभोवती उभे राहतात. तर आता ईश्वरी वाढदिवसाचा केक कट करते आणि पहिला घास ती अर्णवलाच भरवते, कारण अर्णवने तिच्यासाठी इतकं छान डेकोरेशन केलेलं आहे आणि तिच्या लाखात एक नवरा आता अर्णव झालेला असतो आणि त्यासाठी तिने आता पहिल्यांदा केकचा घास त्याला भरवलेला असतो. इकडे आता हे सगळं बघून ना राकेशचा मात्र ते पापड होत असतो. त्याच वेळेला आता सगळीजणं एक एक करून आता गिफ्ट्स द्यायला पुढे येतात. लावण्याने बुके आणलेला असतो आणि ती आता बुके देताना वाढदिवसाच्या शुभेच्छासुद्धा पुन्हा एकदा देऊ लागलेली असते. आता एक एक जण जेव्हा गिफ्ट द्यायला येतात ना, तेव्हा मात्र आता ईश्वरीसुद्धा ते गिफ्ट्स घेत असते. तर नम्रताकडून गिफ्ट घेत असतानाच ईश्वरी विचारत असते की आई बाबा आले नाहीत का. तर आता नम्रता सांगू लागते की अगं ताई, अगं आई बाबांना ना नाही यायला जमलं, बाबांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं, दिल्लीचे डॉक्टर येणार होते, मग आई बाबांना तिकडे घेऊन गेली आणि आत्याचं काम होतं म्हणून आत्या आली नाही, असं काहीसं आता ती सांगू लागते. मग आता अंजली
तीही आता वाढदिवसाचं गिफ्ट घेऊन आलेली असते आणि ती म्हणत असते की उघडून बघायचं हां, हे आमच्या तिघांकडून आहे असं देखील ती आता म्हणत असते. आणि जेव्हा हे सगळं ती बोलते तेव्हा मात्र ईश्वरी खूप जास्त खुश असते. नम्रताही आता तिचं गिफ्ट देते. मामा आणि मामीसुद्धा आता पुढे येऊन ईश्वरीला तिचं गिफ्ट देतात. ईश्वरी खूप जास्त खुश असते. तर आकाशनेही आता ईश्वरीसाठी गिफ्ट आणलेलं असतं. सगळ्यांचेच गिफ्ट्स देऊन होतात, पण मात्र आता गिफ्ट द्यायचं राहिलेलं असतं ते म्हणजे अर्णवचं. अर्णव, तू कधी गिफ्ट देणार आहे असं देखील आता अर्णवला विचारलं जातं. अर्णवचं गिफ्ट हे खूप जास्त मोठं सरप्राईज असतं आणि त्याचसाठी अर्णवने ते गिफ्ट मागे ठेवलेलं असतं देण्यासाठी म्हणून. तर आता सगळ्यांनाच हेच लागून राहिलेलं असतं की अर्णव आपलं सरप्राईज कधी रिव्हील करेल ते. तर आता अर्णवने खास तुझ्यासाठी मस्तच काहीतरी सरप्राईज अरेंज केलेलं असणार आहे हे तर आम्हाला कळतं आहे त्याच्या बोलण्यावरनं, त्याच्या ह्या सगळ्या हावभावावरनं. त्याच वेळेला आता अर्णवने तिच्यासाठी ड्रेस डिझाईन केलेला असतो आणि अर्णव तो ड्रेस घेऊनच आता आलेला असतो. अर्णवने त्या ड्रेसची तयारी खूप छान केलेली असते कारण तो ड्रेस त्याने स्वतः डिझाईन केलेला असतो. ईश्वरीला तो ड्रेसचा बॉक्स देतो आणि ईश्वरीला आता तो ड्रेसचा बॉक्स देतच आता म्हणत असतो की हे खास तुझ्यासाठी आहे आणि हा ड्रेस मी स्वतः डिझाईन केलेला आहे. त्याच वेळेला आता ईश्वरी चकित होते. ईश्वरी म्हणत असते की काय, हा ड्रेस तुम्ही माझ्यासाठी डिझाईन केला आहे? मी खरंच ना, मी कधीच विसरू शकत नाही माझ्या आठवणीतला हा दिवस. तुम्ही माझ्यासाठी इतके छान छान सरप्राईज देताय आणि मी असं कसं विसरू शकते? माझ्यासाठी हा ड्रेस खूप महत्त्वाचा आहे. आणि त्याच वेळेला अर्णव तिला सांगतो की हा ड्रेस आत्ता ओपन करायचा नाही आहे, संध्याकाळी आपण डिनरला जाऊ ना तेव्हाच हा तो ड्रेस घालायचा आणि माझ्यासमोर यायचं असं देखील आता सांगितलेलं असतं. मग काय, अर्णवने एवढं सगळं सांगितल्यावर ईश्वरीही खूप जास्त खुश होते. ती म्हणते की ठीक आहे आपण डिनरला जाऊया, पण मला ना तिकडे सुद्धा जायचे, तुम्हाला काल म्हटलं होतं नाही का? त्यावर अर्णव म्हणतो की हो, डिनर आधी आपण तिथे जाऊन येऊया. मग आता मामा अंजली म्हणतात की काय काय चाललं आहे काय रे तुमचं? त्यावर आता अर्णव म्हणत असतो की ते काय ना मामा, खरं तर ना आमचं ठरलं होतं काल की देवळात जायचं, ती त्याचबद्दल बोलत आहे. तर इकडे आता खूप जास्त आनंद खरं तर लावण्याला झालेला असतो कारण लावण्य विचार करत असते की आपल्याला जे हवं आहे ते तसंच्या तसं घडतंय. म्हणजेच काय, तर आता ती विचार करत असते की आपण जसं ठरवले की हा जो ड्रेस आहे तिला ओपन करायला द्यायचा नाही, तसंच अर्णवनेही तिला तो ड्रेस ओपन करू नको म्हणून सांगितले. त्यामुळे आपल्याला जे करायचं आहे ते तर आता साध्य होणार आहे हे सुद्धा तिच्या माइंडमध्ये फिक्स असतं. वल्लरीसुद्धा आता ठरवते की हा ड्रेस तरी संध्याकाळी घालणार आहे, तोपर्यंत आपल्याकडे चांगली संधी आहे, आपण ह्या ड्रेसमध्ये तो फोटो ठेवू शकतो, हे वल्लरीच्या डोक्यामध्ये असतं. इकडे मात्र आता अंजली आणि त्याचसोबत मामा ईश्वरी अर्णवची मुद्दामून मजा घेत असतात. काय मग आता क्यूट कपल असं काहीसं बोलत असतात, पण आता ईश्वरीला खूप जास्त खुश झालेली असते कारण तिच्यासाठी इतकं छान असं सरप्राईज अर्णवने अरेंज केलेलं असतं. त्यातच हा ड्रेसही म्हणजे वा वा, 4 चांद लागलेले असतात या वाढदिवसाला आणि त्यामुळेच ना ईश्वरी खूप जास्त हॅप्पी असते. मामा आणि अंजली आता मजाच घेत असतात आणि आता वाढदिवस खरंच खूप सुंदर झाला. आपण हे असेच वाढदिवस ना छान पद्धतीने साजरे करायला हवेत. आणि मला ना खरंच खूप आवडलं अर्णवने जे काही सरप्राईज दिले ते. अक्षरशः इंदोरच आपल्या घरात त्याने आणून ठेवले, सगळे इंदोरी पदार्थ, वा वा, इंदोरी मिठाईसुद्धा. तर राकेशला मात्र अंजलीचा राग येत असतो. राकेश म्हणत असतो काय ही माझी बावळट बायको, खरंच ना काय बोलावं हिला, हिला खरं तर फक्त पुढे पुढे करता येतं, असंच काहीसं तो आता बोलत असतो. दुसरीकडे मात्र आता लावण्या ही आपल्या कामाला लागणार असते, पण लावण्या आता सांगते की चला मी येते, मलाही एक महत्त्वाची मीटिंग आहे ती अटेंड करायची, सो मला जायला हवं. खरं तर हे सगळं त्यांचं प्लॅनिंग असतं. राकेशही तिला खाणाखुणा करून याबद्दल सांगत असतो. तर दुसरीकडे मात्र आता अर्णव आणि ईश्वरी देवळात जायचं असतं, म्हणूनच ते सुद्धा आता तिकडनं जायला निघतात. अर्णव ईश्वरी आता तिकडनं जातात, तर नम्रताही आता म्हणत असते की मीही घरी जाते, उगाच उशीर नको व्हायला, म्हणून नम्रताही आता सगळ्यांचा निरोप घेऊन जात असते कारण आता घरात तर वाढदिवस साजरा करून झालेला असतो. आता अर्णवला ईश्वरीसोबत तो स्पेशल मुमेंट एन्जॉय करायचा असतो, त्यासाठी त्याने रात्रीचं डिनर हे बाहेर अरेंज केलेलं असतं. इकडे
मामा आणि त्याचसोबत इकडे अंजली आता आजीला कॉल करणार असतात. कारण आजीला सुद्धा त्यांना काहीतरी तिकडनं येताना आणायला सांगायचं असतं. राकेश आता योग्य संधीची वाट बघत असतो. तोही म्हणत असतो की ही चांगली संधी साधून आलेली आहे. वाढदिवस एवढाही काही धूमधडाक्यात करायला मी देणार नाही. आणि आज जर मी जो प्लॅन लावण्याने आणि मी मिळून केला आहे ना, तो प्लॅन तुमचा फ्लॉप करतो की नाही असंच आता इकडे मात्र एकटाच बडबडत इथे राकेश असतो. राकेशचं आता ठरलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा आता या प्लॅनमध्ये लावण्य आणि त्याने माती खायचंच ठरवलेलं असतं. जसं की आता वल्लरीचा प्लॅनिंग असतं की त्या पिशवीमध्ये म्हणजे तो ड्रेस आहे त्यामध्ये फोटो ठेवायचा, पण तोच प्लॅन फ्लॉप करायचं काम मात्र या राकेश आणि लावण्याने ठरवलेलं असतं. इकडे आता वल्लरीचं लक्ष असतं हे दोघांवरही. ती म्हणते की हे दोघंही जण फोनमध्ये रमले आहेत, तोपर्यंत मी ईश्वरी अर्णवच्या रूममध्ये जाऊन हे काम करून येते. कारण हा फोटो ठेवणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. वाढदिवसाच्या आधीच जर धमाका झाला तर त्याची खरी मजा येईल असं देखील आता ती म्हणत असते. म्हणूनच आता कोणीच नाही आहे, ही दोघंही जण हॉलमध्ये आहेत, तर आपण पटकनच वर जाऊन येऊया असा विचार करूनच ती आता वर जायला निघालेली असते. आणि जेव्हा आता ती सगळ्यांकडे लक्ष देते तेव्हा मात्र आता सगळीजणं निघून गेलेली असतात. तर हॉलमध्ये मामा आणि अंजली फोनवर बोलत असतात आणि आजीला 2 नाही तर 3 हे सगळं घेऊन ये असं म्हणत असतात. तर इकडे ईश्वरी आणि अर्णव देवदर्शनाला गेलेले असतानाच ईश्वरी म्हणत असते की दर्शन खूप छान झालं ना. तर अर्णव म्हणतो की हो, दर्शन खरंच खूप छान झालं, पण मला सांगा ना अर्णव सर, तुम्ही गणूबाप्पाकडे काय मागत होता तो? म्हणजे मी तुमच्याकडे पाहिलं, तुम्ही डोळे बंद करून काहीतरी मागत होतात. गणूबाप्पांना तुमच्या मनातल्या इच्छा लवकरच पूर्ण करेल यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे असं देखील आता ईश्वरी बोलत असते. अर्णवला आता ती म्हणत असते की मला माहिती आहे तुम्ही तुमच्या मनामध्ये काय मागितलं आहे ते. अर्णव म्हणतो की काय काय वाटतंय तुला? तर मात्र आता ईश्वरी म्हणत असते की तुम्हाला जे काही मागायचं आहे ना ते तर तुम्ही मागितले, पण तुम्हाला एक सांगू का, लवकरच ना तुम्हाला गणूबाप्पा ती आनंदाची बातमीही देईल. पण अर्णवने आता ईश्वरीचं हसू, ईश्वरीला कोणीही काही करू नये, ईश्वरीवर कधीही कोणतं संकट येऊ नये, तिला सगळं काही व्यवस्थित आरोग्य जगता यावं यासाठी देवाकडे प्रार्थना केलेली असते. कारण ईश्वरीचा वाढदिवस असतो आणि तो वाढदिवस म्हणजेच आपण एका वर्षाने म्हातार होत जात असतो. आणि म्हणूनच अर्णवने ईश्वरीची साथ आपल्यासोबत कायम असायला हवी, ईश्वरीचं आरोग्य चांगलं असायला हवं यासाठी देवाकडे पूर्णतः प्रार्थना केलेली असते. आणि तो मात्र आता मनात जी गोष्ट आपण कधीही देवाकडे बोलत असतो ती इतरांना सांगत नसतो. तसंच आता अर्णवही तसंच करत असतो. मात्र ईश्वरी मुद्दामून त्याच्याकडून काढून घ्यायचा प्रयत्न करत असते. आणि ती आता म्हणत असते की अर्णव सर, तुम्ही काय बोलताय ना मला चांगलंच कळतंय. आणि त्याच वेळेला आता ईश्वरी आणि अर्णव हे पुन्हा एकदा तिकडनं जायला निघतात. कारण आता लवकरात लवकर त्यांना पुन्हा एकदा घरी पोचायचं असतं. कारण अर्णवने ईश्वरसाठी डिनरची अरेंजमेंट केलेली असते आणि डिनरच्या अरेंजमेंटच्याच वेळेला ईश्वरी अर्णवने दिलेला तो ड्रेस वेअर करणार असते. आणि त्यामुळेच ना अर्णव या सगळ्यासाठी खूप जास्त आतुर झालेला असतो. दोघंही जण पुन्हा एकदा घरी जायला निघतात. गणूबाप्पाचं दर्शन वगैरे झालेलं असतं. दोघंही जण गाडीने पुन्हा एकदा घरी जायला निघत असतानाच ईश्वरीच्या बडबड नेहमीप्रमाणे सुरूच असते. आणि ईश्वरीला अर्णवने दिलेलं सरप्राईज खूप जास्त आवडलेलं असतं आणि त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर ते स्मित सरळ दिसत असतं. अर्णवला सुद्धा ईश्वरीच्या चेहऱ्यावरचे हे हसू बघून त्यालासुद्धा एक समाधान मिळालेलं असतं. कारण त्यालाही वाटत असतं की ईश्वरीचा वाढदिवस खूप छान एकदम खूप मस्त असं साजरा करावा आणि अगदीच तसाच वाढदिवस साजरा झालेला असतो. ईश्वरी इतकी खुश असते ना की ती आता व्यक्तही होऊ शकत नसते. कारण आजपर्यंत कधीच असा वाढदिवस तिचा साजरा झाला नव्हता जो की अर्णवने इतका स्पेशल तिचा वाढदिवस केला होता. तर दुसरीकडे मात्र आता पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही जण पुन्हा एकदा घराच्या बाहेर येतात. त्याच वेळेला दोघंही जण घरी चाललेले असतात गाडीतून उतरून. त्यावेळेला ईश्वरी चालत असताना ईश्वरीचा पाय चुकून मुरगळला जातो आणि त्यामुळे ईश्वरीचा पाय दुखू लागतो. दुसरीकडे राकेश आणि लावण्या यांचं प्लॅनिंग झालेलंच असतं. म्हणजेच काय तर राकेश आणि लावण्याने ठरवलेलं असतं की वल्लरीने जो ड्रेस त्याच्यामध्ये जो फोटो ठेवला आहे ना
तो ड्रेस गायब करायचा. म्हणजे अर्णवने जो ड्रेस ईश्वरीला खास करून दिला आहे तो ड्रेस गायब करायचं त्यांचं ठरलेलं असतं आणि त्याचसाठी आता ते तयारीला असतात. आणि त्याच वेळेला मात्र आता लावण्य रूममध्ये जाते आणि जो ड्रेस अर्णवने डिझाईन केलेला असतो तो ड्रेस एका बॅगेमध्ये एका पिशवीत भरते आणि त्या जागी दुसरंच काहीतरी ठेवते आणि त्यानंतर मात्र आता ती निघत असते. इकडे ईश्वरी जेव्हा येते तेव्हा तिचा पाय मुरघळतो. पाय मुरघळल्यानंतर आता मात्र अर्णव तिला सावरतो. अर्णवने सावरल्यावर ईश्वरीला तो विचारतो की दुखतंय का मिसिंदर? त्यावर ईश्वरी म्हणते की हो दुखतंय ना, इथे पाय दुखतोय. अर्णव आता तिला एका जागेवर बसवतो आणि तिचं पायाचं फूट मसाज करून देतो. त्यावर ईश्वरी एकटक अर्णवकडे पाहत असते. तर इकडे आता लावण्याचं काम झालेलं असतं. लावण्याने ड्रेस घेतलेला असतो आणि लावण्य आता जात असते. पण अर्णव अचानक तिथे येतो आणि अर्णव आता लावण्याला थांबवतो. त्यावर लावण्य खूप जास्त घाबरते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. तसेच अपडेट पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.